मॉर्निंग. टीईटी इंग्लिश, टीईटी 2024 इंग्लिश फ्री लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. फ्री लाईव्ह लेक्चर, फ्री लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपला खरं तर डे इंग्लिशचं जे शिकायलो त्याचा डे फक्त सेकंड आहे, डे सेकंड. आणि एकूण जे आहेत त्याच्यामध्ये डे 9, पण 9 तारखेपासून हे सुरुवात केलेलं आहे खरं तर गायडन्स करायला. आणि त्यानंतर एक दिवस फक्त मला सुट्टी घेतली होती, त्यामुळे दिवस 9वा एकूण दिवसांमध्ये. आणि इंग्लिशचं आज फक्त सेकंड डे आहे. सेकंड डेला पण आपण काल फर्स्ट डेला सिंपल प्रेझेंट टेन्सचे काही रूल्स या ठिकाणी पाहिले होते. आणि आजच्या सेशन मध्ये पण आपण टेन्स वर आधारित काही प्रश्न ऍज फास्ट ऍज घेणार आहेत. तुम्ही सर्वांनी आन्सर करायचे, प्रश्न घ्यायचे. तुम्हाला लिहिणं महत्वाचं आहे, कारण की तुम्ही जर फक्त पाहत बसलात तर ते लक्षात तुमच्या राहणार नाहीत. म्हणून बघा काही प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न नंबर 1, क्वेश्चन नंबर 1. आज आपल्या सेशन मध्ये आपण 20 प्रश्न घेऊयात आणि थांबूया. आज फास्ट ॲज घेऊया. सगळेजण हुशार आहेत, झालेलं आहे तुम्हाला सर्वांना म्हणून. चला. आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय द टेन्स. वाक्य आहे, डज शी win the match? Does she win the match? Does she win the match? टेन्स ओळखायचा आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. ऑप्शन नंबर सेकंड, सिंपल पास्ट टेन्स. ऑप्शन नंबर 4, simple future tense. Simple future tense. Option number 3 and option number 4, none of above. None of above. काय असेल आन्सर तुम्हाला असं वाटतंय? चला चॅट बॉक्सचा वापर करा. पटकन सांगायचे. 20 प्रश्न घ्यायचे आजच्या सेशन मध्ये. 20 प्रश्न जर घ्यायचे असतील इतक्या स्लो मध्ये सांगून चालणार नाही. दीक्षाताई म्हणतात ऑप्शन नंबर 4. समृद्धीताई म्हणतात ऑप्शन नंबर फास्ट. चला पटपट उत्तर सांगायचे. 20 प्रश्न घ्यायचे आपल्याला आजच्या सेशन मध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स. बरं, हर्षदा म्हणते फर्स्ट. बरं, हर्षदाला मी शिकवलेलं आहे. हर्षदा 9वी मध्ये शिकते. हर्षदा नगर या ठिकाणाहून आहे. हर्षदाच्या 2-3 मैत्रिणी पण या ठिकाणी या क्लासमध्ये आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं उत्तर या डज मध्येच लपलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कालच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितले, कालचं सेशन जर नीट पाहिलं नसेल तर परत पहा. डज का होतं, कसं होतं, कधी होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्या वेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, सी, इट हे येत असतात, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राज, रमन, त्यावेळेस वर्बला आपण एस, एस, आय, एस अफर्मेटिव्ह फॉर्म मध्ये लावत असतो. त्याला निगेटिव्ह करत असताना डझनचा वापर करत असतो ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतो त्यावेळेस. उत्तर कसं आलं? सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला शॉर्ट्स मध्ये जर कळालं असेल. जर कळालं नसेल तर तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी विवेकानंद क्लासेस या विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलवर जायचंय आणि सविस्तर तुम्ही बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स पाहायचा आहे. फ्री फॉर ऑल आहे. प्लेलिस्ट मध्ये जा, तुम्हाला तिथे 2 प्लेलिस्ट दिसतील. एक प्लेलिस्ट असेल, ती प्लेलिस्ट असेल फक्त इंग्लिश बेसिक ग्रामर पार्ट फर्स्ट आणि नंतर असेल पार्ट सेकंड. तर या प्रश्नाचं उत्तर होतं सिंपल प्रेझेंट टेन्स. चला पुढच्या प्रश्नासाठी सगळ्यांनी तयार राहायचंय. बघा पुढचा प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द टेन्स मध्ये. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये क्वेश्चन नंबर 2. Identify the tense. I didn't push a chair. कोणता टेन्स आहे असं तुम्हाला वाटतंय? क्वेश्चन नंबर 2.
आय डिडंट पुश अ चेअर. मी खुर्ची बरं मराठी नाही सांगणार. मराठी सांगितले की लगेच उत्तर बरोबर सांगायला लागतं तुम्ही. हुशार लेकरं आहेत. मराठी नाही सांगत. चला, चला तुमचे तुम्ही हे करा. हर्षदा म्हणते 2 नंबर. सुवर्णाताई म्हणते 2 नंबर. बरं, बरं, बरं. दीक्षाताई म्हणते 2 नंबर. बर. चला, चला. बरोबर, बरोबर. श्रद्धा काय म्हणते बरं? कुणाला काय डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारा. पटकन लिहून घ्यायचंय. आणि तुम्हाला टेस्ट सीरीजच्या ग्रुपमध्ये जे जॉइन लोक आहेत, त्यांना हे सगळे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यावेळेस चुका करायच्या नाहीत. टेस्ट सीरीजमध्ये स्कूल ग्रामरवर आधारित 30 टेस्ट असणार आहेत. 30 टेस्ट स्कूल ग्रामरवर आधारित असणार आहेत. आणि जवळपास तुमच्या दुसऱ्या 30 टेस्ट या फक्त टी-ई-टीसाठी असणार आहेत. अशा इंग्रजीच्या 60 टेस्ट तुम्हा सर्वांना जे टेस्ट सीरीजच्या ग्रुपला लोक जॉइन आहेत, त्यांना मिळणार आहेत. आणि फ्री सेशन्स जे आहेत तुमचे खास लाईव्ह सेशन्स फ्रीमध्ये ज्यांना सरांशी डायरेक्ट तुम्हाला संपर्क करता येणार आहे, ते त्या ग्रुपमधल्या लोकांनी 499 भरलेले आहेत. त्यांच्यासाठी हे लाईव्ह सेशन सकाळी इतक्या लवकर असणार आहे. रेकॉर्डिंग देखील तुम्हा सर्वांना उपलब्ध होणार आहे. इतर सर्व लोकांना ते उपलब्ध होणार नाही. उद्यापासून किंवा अजून 2-4 दिवसात तुम्हा सर्वांना सवय लागेल सकाळी लवकर उठण्याची. आणि नंतर मात्र तुम्ही दररोजच्या दररोज सकाळी अभ्यासाला लागाल अशी अपेक्षा करूयात. आता काय करूया? इथं बघा, तर इथं तुम्ही did हे दिसलं की तुम्ही म्हटलात पास्ट टेन्स. कारण या दिलेल्या पर्यायामध्ये एकच पर्याय पास्ट वाला होता. तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. राइट आन्सर ऑफ दिस क्वेशन ऑप्शन नंबर 2. चला, मूव्ह टू नेक्स्ट. काय करायचंय तुम्ही सर्वांनी? पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये कशा प्रकारे सेंटेन्स तुम्हाला येतात ते पाहायचंय. क्वेश्चन नंबर 3. आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय द टेन्स. क्वेश्चन नंबर सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये आपलं कोण कोण आहेत बरं? सुवर्णताई आल्यात, दीक्षाताई आल्यात, बरं देवांग पण आहे. सॅमसंग व्हिडिओ ऑन ठेवायचे बेटा सकाळी. ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी शक्य झालं तर सगळ्यांनी ते व्हिडिओ ऑन ठेवायचे. ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑफ ठेवलं तर हरकत नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसायला हरकत नाही. कारण तुम्ही अभ्यास खरंच करताय का? हे आपल्या पण लक्षात येतं. चला सेंटेन्स घ्या. राणी राणी लर्न English. English. Rani learned English. Option number first. Simple present tense. Option number second. Simple past tense. Option number third. Simple future tense. And option number 4. Perfect present tense. Perfect present tense. काय असेल आन्सर? पटकन आन्सर करा. पट चॅट बॉक्सचा वापर करा. सर्वांनी वापर करा. समृद्धीचा हर्षदा म्हणते ऑप्शन नंबर 4. समृद्धी म्हणते ऑप्शन नंबर 2. दीक्षाताई म्हणते ऑप्शन नंबर 2. बरं. चला पुढे अजून पुढे. चला. Yes. You can do it. You can. चला. श्रद्धाताई म्हणते ऑप्शन नंबर 2. बरं. चला. लर्नचं पास्ट फॉर्म आहे लर्न. आणि याचं लर्नचं पास्ट फॉर्म लर्न असं देखील होतं. सगळ्यात लक्षात ठेवायची गोष्ट, लर्नचं पास्ट फॉर्म लर्न असं देखील होतं. लर्न देखील असतं. मग हे दोन्ही बरोबर आहे का? हो, दोन्ही बरोबर आहे. असं या ठिकाणी या लर्नच्या बाबतीत होत असतं. लक्षात असू द्यायचे. चला प्रश्न तिसरा. तुमच्या सर्वांसाठी प्रश्न तिसरा. ऑप्शन हेच राहणार आहेत. 3 प्रश्न झालेत. आणि चौथा प्रश्न आपल्यासाठी असणार आहे. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये अतिशय सोपा, महत्वाचा, छोटे असतं, महत्वाचं असतं. परंतु काही मुलांचे हे लक्षात येत नाही, म्हणून ते चुका करत असतात. पहा सेंटेन्स. दे विल बी हेअर. ऑप्शन मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स नाही. इथं
आपण काय करूया, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आणि इथे ठेवूया परफेक्ट फ्युचर टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स असं ठेवूया. फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, परफेक्ट टेन्स. कोणता टेन्स आहे बरं? चॅट बॉक्सचा वापर करा. पटापट सांगा. फक्त आजच्या सेशन मध्ये 20 प्रश्न होणार आहेत. 20 प्रश्न झाल्यास आपण थांबणार आहेत. जास्त प्रश्न घेणार नाही. टेन्स वर आधारित प्रश्न असणार आहेत. संस्कृतीमध्ये ऑप्शन नंबर 3 असेल आणि गायकवाड संस्कृतीमध्ये 1 नंबर असेल. अजून काय वाटतंय? चला, चला पटापटा, पटापटा उत्तर द्यायचे. दीक्षा म्हणते 1 नंबर. बरं, 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 बरं. आशाताई कोळे म्हणतात 1 नंबर. बरं, 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 बरं. सुवर्णा 1 नंबर, 1 नंबर, 1 नंबर, 1 नंबर. श्रद्धाताई म्हणतात 4 नंबर. बरं, बरं, बरं. चला, चला, चला पटा, पटा उत्तर. एवढेच जण आहे रे उत्तर सांगणारे. असं केलंस कसं व्हायचं आपलं? आ, अवघड व्हायचं ना. इतकं दमाने म्हणल्यास कसं व्हायचं? अवघड होतंय बघा, अवघड होतंय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कसं काय? हे तुम्हाला बी दिसले की वाटलं कंटिन्युअस फ्युचर टेन्स लिहावं. पण हे बीच वर्ब आहे आणि हे विल हेल्पिंग वर्ब आहे या वाक्यामध्ये. इथं वर्बला आयएनजी कुठे दिसतंय का? म्हणून हा ऑप्शन नंबर फर्स्ट कॅन्सल होतो. पास्टचा काही संबंध नाही. आणि फ्युचर परफेक्ट मध्ये हेल्पिंग वर्ब विल हॅव प्लस वर्बचं तिसरं रूप असणार आहे. त्याच्यामुळे फ्युचर परफेक्ट पण नाही. राहिला सिंपल फ्युचर टेन्स. दॅट्स व्हाय द सिंपल फ्युचर टेन्स इज द राईट आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. ऑफ धिस क्वेश्चन. रिमेंबर इट. चला मूव टू नेक्स्ट. मूव टू नेक्स्ट. चला पुढचं आयडेंटिफाय द टेन्स मध्ये आपण 20 प्रश्न करूया. 20 प्रश्न घेणार आहेत. 4 प्रश्न आपले झालेत. रोज सकाळी सकाळी इंग्रजीचा तास होणार आहे. रोज होणार आहे. रोज. लक्षात ठेवा. रोज म्हणजे रोज. डेली म्हणजे डेली. याचा मेसेज सुद्धा टाकायची मला गरज लागणार नाही 4 दिवसानंतर. तुमच्या लक्षात असलं पाहिजे की बाबा सरांचं लिंक बरोबर 5 वाजून 45 मिनिटाला क्लास असतो. 5 वाजून 40 मिनिटाला कधी 42, 43, 45 ला का असेना पण लिंक येते. ती तुम्हाला सकाळी सकाळी लिंक मिळते आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला. आणि ही ही हा जो क्लास लाईव्ह जो असणार आहे तो टेस्ट सिरीजच्या मुलांसाठीच असणार आहे. आणि याचं रेकॉर्डिंग मात्र तुम्ही फ्री फॉर ऑल करू शकता. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना तुम्ही पाठवू शकता. बिनधास्त पाठवू शकता. पण लाईव्ह सेशन मध्ये बसण्यासाठी मात्र आपण लिंक टेस्ट सिरीजच्या मुलांना देतो. कारण टेस्ट सिरीज बॅच फर्स्ट तुम्ही ज्यांनी बॅच फर्स्ट मध्ये ऍडमिशन घेतलंय त्यांना माहित आहे की तिथं आकडा बघा बॅच फर्स्टचा 210 हा पूर्ण झालाय. 10 टीचर आहे तिथं आणि 200 तुम्ही विद्यार्थी आहेत. आणि बॅच सेकंड मध्ये ज्या मुलांनी प्रवेश घेतलाय त्यांनी देखील तिथे आकडा बघा एका दिवसामध्ये 50 प्लस ऍडमिशन काल झालेत आणि तो आकडा 54 वर मला वाटतंय आय थिंक जाऊन बसलेला आहे. या बॅच मध्ये देखील जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस आपण प्रवेश देणार आहे. इथं जर बॅच 200 ची हाऊसफुल झाली, बॅच सेकंड देखील बंद होणार आहे. बॅच सेकंड जितका उशीर करताल तितका तुम्हाला उशीर होणार आहे. जितक्या लवकर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करता तितक्या लवकर अभ्यासाला लागणार आहे. आजच्या सेशन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी ग्रुपवर सकाळी सकाळी पाठवल्यात. लक्षात घ्या 3 पासून मी ते काम करतोय आणि त्या सगळ्याचा अभ्यास दिवसभरात करायचा आहे ना. रोज तुम्हाला किमान एवढा अभ्यास असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बरेच व्हिडिओ गव्हर्नमेंटचे व्हिडिओ पाठवले ज्याच्यातून तुम्ही अभ्यास करायचा आहे. तुम्हाला अनेक टेस्ट फ्री मधल्या टेस्ट ज्या मी सांगत असतो की परफेक्ट ज्या मी सांगत असतो की आपण फ्री मध्ये देत असतो. या टेस्ट तुम्हाला 30 आहेत आणि या तर 30 असणारच आहेत. इंग्लिशच्या 60 झाल्या. पण इंग्लिशच्या आपण टेस्ट किती देणार म्हटलं होतं? 30. बाकीच्या 30 फ्रीमध्येच असणार आहेत. काळजी करायची गरज नाही. पण हे फक्त टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी आहे. असो. चला पुढचा प्रश्न घ्या. लगेच तुम्हाला थोडक्यात सांगतो अजून काय करायचंय. हां. पुढचा. आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय द टेन्स. ही कट ही कट अँड ॲपल. काल अशा प्रकारचा आपण एक प्रश्न तुम्हाला समजून सांगितला होता. कालच्या सेशनमध्ये जे होते त्यांनी उत्तर देऊ शकता. सांगा पटा. हां. परत तुम्हाला सांगायचं नंतर सांगतो थोड्या वेळानं.
काय करायचंय ते अभ्यास करायचा, दररोज डेली अभ्यास करायचा, चॅट बॉक्सचा वापर करायचा, पटापट उत्तर सांगायचे. चॅट बॉक्समध्ये संस्कृतीमध्ये ऑप्शन नंबर 2, राणीताई महाजनमध्ये ऑप्शन नंबर 1. राणीताई असं का हो? परिणीताताईमध्ये ऑप्शन नंबर 2 आणि दीक्षाताई आता लईच अवघड झालं बघा. काय सांगावं? की असं केल्यास कसं ताई होणार? 100% लई अवघड होणार बघा. दीक्षाताई कांबळे काय म्हणतात बघूया. दीक्षाताई माईक चालू करा तुमचं. केलं का माईक चालू दीक्षाताईने? हो. हां, दीक्षाताई काय वाटतंय आन्सर कोणतं आहे? सिंपल पास्ट टेन्स सर. सिंपल पास्ट टेन्स. बरोबर आहे. कोणत्या दीक्षाताईंनी सांगितलं होतं फर्स्ट म्हणून? बरोबर आहे. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. कारण काय होतंय? कारण की त्याच्यामध्ये कट आलाय ना सर. हां, हे वर्ब हे आहे ना वर्ब. हां. मग आता मला सांगा, हे जे वाक्य आहे, आता हे जे वाक्य मी असं लिहिलं, आय आय सॉरी हे जे वाक्य आपण असं लिहिलं, ही कट्स एन ॲपल तर कोणता टेन्स होईल हो? या वाक्याचा टेन्स कोणता होईल? सिंपल फ्युचर टेन्स. ह्याचं सिंपल फ्युचर टेन्स होईल होय. काय ताई इथे फ्युचर दिसलं गेलं फ्युचर लावायला तुम्ही असं करू नका. गडबड होती. तुम्ही विवेकानंद क्लासेसच्या आपल्या YouTube चॅनलवर बेसिक इंग्लिशचे 45 व्हिडिओ अतिशय स्लोली शिकवलेले. 4थीच्या लेकरांपासून ते डायरेक्ट तुम्ही टी-आय-टीच्या मुलांपर्यंत असलेल्या लोकांचे हे 45 व्हिडिओ पहा बरं. आदी विवेकानंद क्लासेसवर जा. याला तुम्ही जर सिंपल फ्युचर टेन्स म्हणत असाल तर तुम्ही ते पाहाच मस्त आहे तुम्हाला. नाही याचं कट झाल्यानंतर सेकंड आहे सिंपल पास्ट टेन्स. अहो, हे आन्सर बरोबर आहे ताई इकडनं. हे कटवालं आन्सर बरोबर आहे. इथं कट्स केलंय ना मी. ही कट्स आहे ना ॲपल सांगा बरं. त्याचा टेन्स कोणता? सिंपल पास्ट. ह्याचा का म्हणून पास्ट म्हणाला तुम्ही? याचा पास्ट झाला हो. गडबड करू नका. बरोबर आहे. आलं एक लक्षात थोडंफार काही? हो. थांबा, थांबा, थांबा. गडबड करू नका. हो काय? हे जे वाक्य आहे, ही कट ॲन ॲपल याचा अर्थ होतो मराठीत त्याने सफरचंद खाल्ला. आणि तो सफरचंद खातो असं करायचं असल्यास तो सफरचंद खातो. काय म्हणतात बरं इंग्लिशमध्ये सांगा बरं या वाक्याला? तो सफरचंद खातोला? इंग्लिशमध्ये सांगा या वाक्याला. ट्रान्सलेट करा इंग्लिशमध्ये. घाबरू नका. बिनधास्त करा. चॅट बॉक्सचा बाकीच्यांनी वापर करा. चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा आन्सर टाकू शकता. ताई सांगा. मी तोपर्यंत इंक भरतो याच्यामध्ये. सांगा. दीक्षाताई म्हणत असतील, "काय करा बाबा रामचंद्र तुम्हाला तर आज पहिल्याच दिवशी फाईलावर घेतलंय." अहो येतंय का नाही? इथंच बघायचं मला. मी तर शिकवलंय सगळं त्या तुमच्यासाठी आणि YouTubeला फ्रीमध्ये अपलोड करून दिलंय सगळ्यांसाठी आणि त्या कोर्सची फीस मी ₹5,000 स्वतः भरून कोर्स केलेला आहे तो पुण्यात ते पण. हं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आणि तुम्हाला फ्री आहे. का? तुम्ही थोडे दिवस अभ्यास करणार आमच्यासोबत. म्हणून. बघा आमचा सांगा लवकर तुम्ही. बरं भक्तिताईकडे जाऊ. भक्तिताई काय म्हणतात बघू. भक्तिताई मुसळे सांगा बरं. हे सांगा वाक्य. आहेत का? हां. विल स्टार्ट व्हिडिओ आफ्टर. मी तुम्हाला सांगतो ज्यांना व्हिडिओ नका स्टार्ट करू. पण ऑडिओज पण स्टार्ट करणं होत नसेल, तर त्यांनी सकाळच्या क्लासला बसू नका. बसूच नका. कारण की तुमची गरज नाही आम्हाला. का? तुम्हाला जर अभ्यास करायचा नसेल, उगा इकडे-तिकडे फिरत-फिरत करत असलात, नका करू. तुम्ही पास होणार नाहीत मग. 100% होणार नाहीत. मी आणि जर अभ्यास करत असाल तर 100% पास होणार. चेतनाताई काय म्हणतात बघू. हां, चेतनाताई सांगा याचा आन्सर. काय असेल इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट? तो ऍपल खातो. हो, तो सफरचंद खातो. इंग्लिशमध्ये? ही इट्स ऍपल. ही ईट्स आणि हे कट्स होते हे. कट्सचं इथं सॉरी ही एट होईल मग असं. त्याने सफरचंद खाल्ला. आणि कट म्हणजे कापला. ही ईट्स
अँड ऍपल. गडबड झाली थोडी हा लिहिताना. तर झालं हा आहे सिंपल प्रेझेंट, हा आहे सिंपल पास्ट. तसंच या वाक्याचं होतं. आपण ही कट अँड ऍपल शिकत होतो. हा झाला सिंपल पास्ट टेन्स आणि हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. ही कट्स अँड ऍपल. तुम्हाला सांगायची गोष्ट होती या कट मध्ये आणि या कट मध्ये काय फरक आहे. कट्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि हा कट सिंपल पास्ट टेन्स मध्ये. चला, आयडेंटिफाय द टेन्स मध्ये पुढचा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी. तुम्ही सर्वांनी टेन्स ओळखायचंय. काय आहे टेन्स ते ओळखायचंय. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 पहा. I have done this work. I have done this work. Identify the tense. Option number first. Perfect past tense. Option number second. Perfect future tense. Simple present tense. Simple present tense. काही जर एखादं समजलं नाही तर मला विचारायचंय सर रिपीट करा म्हणून आणि चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे. आणि ऑप्शन नंबर 4 आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. सांगा बरं आन्सर काय असेल. चॅट बॉक्सचा वापर करा. यूज चॅट बॉक्स ऍज फास्ट ऍज. आन्सर पुटअप करायचं तिथं. पुष्कर सूर्यवंशी आन्सर पुट करायचं बेटा. भक्तीताई म्हणते 4 नंबर. बरं. दीपालीताई 4 नंबर. सोनवणीताई म्हणते 4 नंबर. बरं. श्रद्धाताईचं 4 नंबर ऑप्शन आहे. बरं. पट्टा सांगायचे उत्तर. तुमचं रिव्हिजन हे 20 प्रश्न घ्यायचे ते पण आणि या सकाळच्या एका सेशन मध्ये घ्यायचे आणि दररोज अशी 20 करत जायचे आपल्याला. सलग जवळपास 30 दिवसामध्ये सगळं ग्रामर पूर्ण झालं पाहिजे. आउट ऑफ झालं पाहिजे आणि याचे सगळ्याचे रेकॉर्डिंग तुमचं चालू असणार आहे. लक्षात ठेवायचं. साक्षीताई मध्ये 4 नंबर. बरं. साक्षी आमची 10वीची विद्यार्थिनी आहे. बरं. वाह. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. उत्तर कसं काढायचं. इथं पाहायचं वर्ब कोण आहे. वर्बचं तिसरं रूप दिसतंय. म्हणजे वर्बचं तिसरं रूप म्हणजे परफेक्ट टेन्सच आहे. कोणता का असेना. परफेक्ट प्रेझेंट असेल, परफेक्ट पास्ट असेल किंवा परफेक्ट फ्युचर असेल. आणि हे हॅव फक्त प्रेझेंट मध्ये येतं. हॅव आणि हॅज प्रेझेंटचं प्रेझेंट करत असतं. म्हणून हा झाला परफेक्ट आणि हे सांगतंय प्रेझेंट. म्हणून या टेन्सचं नाव आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. तुम्ही सांगितलेलं उत्तर 100% बरोबर आहे. तुम्ही सांगितलेलं उत्तर बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे आणि बऱ्याच जणांनी उत्तर सांगितलं नाही. त्यांना काय चाललंय हेच कळालं नाही. त्यांनी जरा लक्ष द्यायचंय आणि तुम्हाला सांगितलं तसं प्लेलिस्ट मधले व्हिडिओ एकदम स्लोली शिकवलेले मी आहे. ते तुम्ही पाहायचंय, लक्षपूर्वक पाहायचंय आणि पटापट आन्सर करायचे. टेन्स खरं तर खूपच सोपा आहे आणि तुम्ही शिकवलेला आहे. तर तो रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तुम्हाला सर्वांसाठी केलेला आहे आणि एवढे दिवस आपल्याकडे नाहीत. कारण 45 दिवस जर मी शिकवत बसलो टेन्स, पार्ट्स ऑफ स्पीच आणि ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी तर आपल्या ह्याच्यातच वेळ निघून जाईल संपूर्ण आणि मग तो वेळ निघून जाऊ नये म्हणून तुमच्यासाठी ते रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. हॅड ही वर्कड there? Had he worked there? सांगा बरं. याचा ऑप्शन काय. आयडेंटिफाय द टेन्स ओळखायचा आहे. हॅड ही वर्कड देअर या वाक्याचा टेन्स या 4 पर्यायापैकी कोणता आहे. भक्ती मुसळे ते म्हणतात 1 नंबर. हर्षदाताई म्हणतात 1 नंबर आहे सर. चेतनाताई म्हणतात 1 नंबर सर. बरं. संस्कृती म्हणते गायकवाड म्हणते 1 नंबर आहे. संस्कृती आमची 9वीची विद्यार्थिनी. पास्ट परफेक्ट टेन्स आहे सर. बरं. साईराज म्हणते ऑप्शन नंबर फर्स्ट सर. बरं. चला या प्रश्नाचं उत्तर 10 जणांनी बरोबर सांगितलेलं आहे तर 90 जणांनी उत्तर चुकलेलं आहे. चुकलेलं म्हणजे त्यांना येतच नाही असा त्याचा अर्थ होतो. परफेक्ट पास्ट टेन्स. दिस इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. परफेक्ट पास्ट टेन्स इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
मोडून टाकतो हे माझ्यासोबत आज फास्ट आज लिहिण्याचा प्रयत्न करायचा जितकं होईल तितकं शक्य होईल तितकं फास्ट मध्ये तुम्ही सर्वजण लिहिणार आहात. चला चला इथले थोडेसे पर्याय आपण पुसून टाकूया. वाक्य या ठिकाणी तुमच्या समोर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये इतकं सोपं सर असतंय का परीक्षेला? असते. पण तुम्ही त्या हेल्पिंग वर्ब कडे मेन वर्ब कडे लक्ष दिलं तर टेन्स समजते. टेन्स तुम्हाला समजणं अवघड नाही. त्यासाठी तुम्हाला सांगितलं तसं थोडस लक्ष देणं तुम्ही अभ्यास त्याचा करणं हे मात्र नितांत आणि अत्यंत गरजेचं असतं. बघा they were going to farm आणि ऑप्शन नंबर फर्स्ट सिंपल पास्ट टेन्स अतिशय सोपे प्रश्न आजच्या सेशन मध्ये उद्याच्या थोडा अभ्यास करून बसणार आहेत म्हणून आज सोपे घेतोय हा. बरं लक्षात ठेवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि इथे लिहितो ऑप्शन नंबर 3 कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि 4 लिहितोय कंटिन्युअस फ्युचर टेन्स. काय असलं आन्सर असं वाटतंय तुम्हाला? अतिशय सोपं उत्तर काय असेल असं वाटतंय? कंटिन्युअस संस्कृती गायकवाड मध्ये ऑप्शन नंबर 3 दीक्षित ऑप्शन नंबर 3 बरं पर्यंत मध्ये ऑप्शन नंबर 3 बरं सायराजचा ऑप्शन नंबर 3 वा मस्त ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कसं काढलं हे तर गोइंग आपल्याला सांगतं कंटिन्युअस टेन्स कोणता का असेल ना कंटिन्युअस आहे. मग हेल्पिंग वर्ब कडे पाहिलं वर हे हेल्पिंग वर्ब दिसलं वर हे हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असतं म्हणून हा झाला कंटिन्युअस पास्ट टेन्स. काही जण त्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स असं देखील पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं पास्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला मी समजावं म्हणून कंटिन्युअस पास्ट टेन्स असं म्हणत असतो पास्ट कंटिन्युअस टेन्स असं तुम्हाला पुस्तकात लिहिलेलं राईट आहे बरोबर आहे 100% हे खरं आहे. आणि आपण या बेसिक गोष्टींचा अभ्यास तर असे या सेशन मध्ये करणार आहोत. आजचं सेशन जे आहे सेकंड सेशन आहे फक्त सेकंड सेशन आहे आणि बऱ्याच जणांना माहितच नाही अजून की सगळे आपला इंग्रजीचा तास असतो म्हणून लाईव्ह सेशनचा लाभ सगळ्यांना घेता यावा. ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे 499 रुपये भरून सर्वांना घेता यावा म्हणून आपण या ठिकाणी ती लिंक टेस्ट सिरीजच्या खास मुलांसाठी दररोज नियमित देणार आहोत. असो एक छोटस सेंटेन्स या ठिकाणी तुम्हा सर्वांसाठी I have not completed my work ऑप्शन सर्व चेंज करूया या ठिकाणी आणि ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन नंबर फर्स्ट सिंपल पास्ट टेन्स ऑप्शन नंबर 2 परफेक्ट पास्ट टेन्स ऑप्शन नंबर 3 परफेक्ट फ्युचर टेन्स ऑप्शन नंबर 3 perfect future tense and option number 4 perfect present tense. काय असेल बरं आन्सर असं तुम्हाला वाटतंय सोप्पं टेन्स परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल सर. हर्षद पटापटा उत्तर द्याल बाबा. अरे बाबा एवढं फास्ट संस्कृती बरोबर वा बेटा मस्त बरं आता आहे याच्यात शाळेची पण काही विद्यार्थी बरं का म्हणतात ऑप्शन नंबर 4 सर परफेक्ट प्रेझेंट टेन्स. याला पुस्तकामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं लिहिलं असतं फ्युचर परफेक्ट टेन्स असं लिहिलेलं असतं पास्ट परफेक्ट टेन्स असं लिहिलेलं असतं आणि तुम्हाला सर्वांनी जे उत्तर सांगितलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स कसं ओळखलं? कंप्लीटेड वर्बचं तिसरं रूप आहे आणि हॅव हा प्रेझेंट टेन्स. कंप्लीटेड परफेक्ट जर दाखवतं तर हॅव हे प्रेझेंट दाखवतं. आता हेच वाक्य तुम्हाला थोडस मी मॉडिफाय करून देतो. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये इथे जर मी त्या हॅवच्या ठिकाणी
हॅड असं वापरलं तर कोणता टेन्स? हॅवच्या ठिकाणी हॅड वापरलं टेन्स कोणता होईल? हॅडच्या ठिकाणी हॅवच्या ठिकाणी हॅड वापरलं टेन्स कोणता होईल? हर्षद म्हणते सर ऑप्शन नंबर 2, वर्णा म्हणते ऑप्शन नंबर 2 म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स किंवा याला पास्ट परफेक्ट टेन्स होईल असं म्हणता येईल. बरं 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 आणि हे बरोबर उत्तर आहे तुमचं. याचं आन्सर होईल पास्ट परफेक्ट टेन्स. यालाच आपण परफेक्ट पास्ट टेन्स असं देखील म्हणू शकतो. बघा बघा आणि यालाच समजा अजून बदलायचंय. इथं जर मी असं लिहिलं बघा क्वेश्चन नंबर 11 मध्ये जर लिहिलं स्क्रीनशॉट घ्या, फास्ट लिहा, नंतर आयडियाज लक्षात ठेवा फक्त. इथं जर मी असं लिहिलं विल नॉट हॅव will not have will not have completed my work तर काय होईल? बरं समृद्धी म्हणते पडवळ समृद्धी 9वी ते आमची 3 नंबर. हर्षद म्हणते 3 नंबर. ह्यांना पाठ झाला. यांना बेसिक ग्रामर मी शिकवलेला आहे. पुष्कर म्हणते 3 नंबर. तर हे परफेक्ट झालेले स्टुडंट्स आहेत आमचे. आशाताई म्हणतात 3 नंबर. त्याच्यामुळे यांना हे खूप सोपं वाटत असणार आणि त्यांचं रिव्हिजन देखील तुमच्या सोबत होणार आहे. बघा बघा काय 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 हे करता येते. तर आय विल नॉट हॅव कंप्लीटेड माय वर्क याचा टेन्स होणार आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्स. आता एकदा परत थोडस या ठिकाणी सेंटेन्स बदलूया आणि तुम्ही या ठिकाणी आयडेंटिफाय द टेन्स मध्ये त्याचा टेन्स या ठिकाणी सांगायचं. आणि क्वेश्चन नंबर हा झाला 12. I had a car. A car. 1 नंबर, 2 नंबर, 3, 4. I had a car. कोणता टेन्स आहे असं वाटतं? नागरगोजी म्हणते 1 नंबर. शिवकन्या म्हणतात 2 नंबर ताई. श्रद्धाताई म्हणतात 1 नंबर. बरं 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 काय काय असणार आहे बरं? सगळे प्रयत्न गेलात तरी चालते. नंतर तुम्हाला फक्त इथे उत्तर द्यायचे आणि ह्याचे खरे आन्सर लिहायचे. आय हॅड अ कार एवढंच वाक्य लिहायचे. त्याच्या पुढे आन्सर लिहायचे. शॉर्ट फॉर्म वापरायचा. इतक्या फास्ट लिहिणं होत नसते. मला पण माहित आहे. चला पटा चला चला हा. आशाताई म्हणतात 1 नंबर 1 नंबर. कोणीतरी म्हणते 4 नंबर 2 नंबर. काय 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 कारण काय असेल 2 नंबर परफेक्ट पास्ट टेन्स म्हणतात एक ताई. कसं काय बाबा असं होतंय? कोणतं ताई बरं? काय त्यांना का वाटलं बरं असं? सोहम म्हणतोय 1 नंबर. ते म्हणतात 2 नंबर परफेक्ट पास्ट. आणि ते इकडे जाऊया आणि ताई आणि घाबरायचं नाही बोलायला. मी रागवत नाही कोणाला. हा आणि ताई तुमचा व्हिडिओ नाही चालू करायचा, ऑडिओ चालू करायचा. हा ऑडिओ चालू करा ऑडिओ. सांगा ताई उत्तर काय असेल? सिंपल पास्ट टेन्स. आणि मग तिथे 2 नंबर पर्याय का लिहिलं? उत्तर आहे सिंपल पास्ट टेन्स आणि पर्याय सांगितलं तर सिंपल परफेक्ट पास्ट टेन्स. हॅड दिसले की तुम्हाला वाटतं काय म्हणावं? तर परफेक्ट म्हणावं. पण इथे हॅड मेन वर्ब आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा. मेन वर्बचं काम प्रायमरी ऑक्झिलरी करू शकतो. मॉडेल ऑक्झिलरी करू शकत नाही. हे मेन वर्बचं काम इथं हॅड न केलेलं आहे. म्हणून याचं टेन्स सिंपल पास्ट टेन्स झालाय. परफेक्ट पास्ट टेन्सला वर्बचा थर्ड फॉर्म लागतो. तो इथं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. त्यामुळं लक्षात असू द्यायचे. चला अजून अजून सोपं 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 काय सांगता येईल तुमच्या लक्षात? जर ही सगळी उत्तर येत असतील तर समजायचं तुम्हाला टेन्स येतो. जर ही उत्तर चुकत असतील तर समजायचं आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. रिवाइज करण्यासाठी हे आपलं घेत आहोत. आणि तुमच्या ज्या मित्रांना टेस्ट सिरीज लावायची त्यांना 9730 67 0908 हा नंबर द्यायचा आहे. याच्यावर तुम्ही 499 पे करायचे आणि टेस्ट सिरीज जॉईन करायची. दुसरी बॅच लवकरच हाऊसफुल होणार आहे हे देखील त्यांना सांगायचं. दुसरी बॅच हाऊसफुल झाली आता मला तिसरी बॅच चालू करायची सध्या तरी अशी इच्छा नाही. वर्कलोड भरपूर झालेला आहे. प्रचंड विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि 250 या मध्ये प्लस झाले. पहिल्या बॅच मध्ये 200 विद्यार्थी 10 शिक्षक
आणि दुसऱ्या बॅच मध्ये एका दिवसामध्ये 50 प्लस झाले म्हणजे काय ह्याचा अर्थ पुढच्या 3 दिवसामध्ये ती बॅच हाऊसफुल होणार आहे. चौथ्या दिवशी मला ऍडमिशन घ्यायची गरज लागणार नाही असं मला वाटतंय. बघूयात तुम्ही सगळेजण काय करताय. असो चला तुम्हाला सर्वांना आणि सकाळचं सेशन तुमच्यासाठी खास असतं बरं का. त्याच्यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि आज आपण जरी 20 प्रश्न म्हणत असलो तरी दररोज तुम्हाला बोलायला प्रश्न झाल्याच्या नंतर थोडा वेळ देतो. काय बोलायचं असेल, काय प्रश्न असतील, काहीही असेल तुमचं तर त्या बोलण्यासाठी मी वेळ देतो. असो चला आता सोपे सोपे प्रश्न घेऊया अगोदर आणि शेवटचे 10-15 मिनिटं आहेत ते तुम्हाला संवाद साधण्यासाठी बोलण्यासाठी काही विचारायचं असेल ते विचारण्यासाठी देऊ. पुढचा प्रश्न पुढचं वाक्य आयडेंटिफाय द टेन्स मध्ये बघा. आयडेंटिफाय द टेन्स. was I reading a book question mark. Option number first continuous मीच उलट घेतो का आधी आपण टेन्सचं नाव पास्ट पुस्तकात कसं असतं ते लिहूया. कंटिन्युअस 2 प्रेझेंट कंटिन्युअस ऑप्शन नंबर 3 फ्युचर कंटिन्युअस आणि ऑप्शन नंबर 4 सिंपल पास्ट टेन्स. कोणता टेन्स आणि ज्यांना हा टेन्स इतका फास्ट सर कसं शिकवल्यास आम्हाला कळालो असं वाटतंय त्यांनी विवेकानंद क्लासेसच्या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट मध्ये जा. पार्ट फर्स्ट इंग्लिश ग्रामर 45 दिवसाचा आहे. त्याच्यामध्ये मी फक्त टेन्स 15 दिवस शिकवलाय आणि तो टेन्सचे 15 दिवसाचे 15 व्हिडिओ पहा. तुमच्या लक्षात येईल की टेन्स अतिशय छान प्रकारे तिथे शिकवलं गेलेलं आहे. अतिशय स्लो प्रकारे शिकवलं गेलेलं आहे. तर तुम्हाला ते समजण्यासाठी 100% या ठिकाणी मदत होणार आहे. बर चला आणि या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी काय दिले बरं चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. काय काय उत्तर होतं मग याचं सैराज काय उत्तर होत रे. 1 2 3 4 काय चालू होत नाही माईक आज माईक बंद आहेत आपले. रोजच्या सारखं नाही चालू केला. चला बरोबर आहे. चारू म्हणते चारू जावळे म्हणते सर ऑप्शन नंबर फर्स्ट चारू राईट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नंबर फर्स्ट. चला पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला काय 10 नाही 7 मिनिटांमध्ये 6 प्रश्न घ्यायचे आणि शेवटला तुम्हाला ते 5-10 मिनिटं बोलायला संधी द्यायची आणि हा क्लास बरोबर खरं तर संपत असतो दररोज 6:45 वाजता आणि आज संपणार आहे तो 40 मिनिटाला म्हणजे 6 वाजून 40 मिनिटाला आज आपण क्लास पूर्ण करणार. कारण पुढचं काम मला लगेच 7:15 क्लास पुन्हा अजून शाळेला जायचं त्याच्यामुळे चला कामामध्ये जरा जास्त वेळ लागला त्याच्यामुळे मला थोडासा आटपायला उशीर झालाय. चला पुढचं बघा वाक्य छोटस वाक्य छानसं वाक्य तुम्ही काय करताय ते बघूया. आता या वाच्य ठिकाणी जर इथं ऍम असेल कोणता टेन्स होईल. ऍम आय रीडिंग अ बुक कोणता टेन्स होईल. चारू म्हणते सर सेकंड नंबरचा. संस्कृती नागरगोजे म्हणतात सेकंड नंबरचा होईल. दीक्षा म्हणते सेकंड नंबरचा होईल. चेतनाताई म्हणतात सेकंड नंबरचा होईल. बरं हर्षदा म्हणते सेकंड नंबर. तुम्हाला सांगतो या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहात तुम्ही परंतु काहीच विद्यार्थी उत्तर देऊ शकतायत याचा अर्थ असं होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाहीये काय शिकवायले सर कुठलं शिकवलंय टेन्स आम्ही याच्या अगदी अभ्यासलाच कसा नाही असं वाटायलेलं आहे. त्यांनी परत तुम्हाला सांगतो टेन्सचा अभ्यास करण्यासाठी डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स अभ्यास करण्यासाठी तुम्हाला विवेकानंद क्लासेसला विजिट द्यावंच लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला इतकं बेसिक आणि स्लोली कुठंच शिकवलेलं दिसणार नाही. आणि सोहम दादांना आमच्या उत्तर सांगितलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. This is the right answer of this question. It is the right answer of this question. जर आता
बघा या ठिकाणी जर इथं आमच्या जागी आपण दुसरा शब्द लिहिला, will लिहिलं, shall लिहिलं. समजा इथे shall, आता shallचा वापर कमी होत आहे. Shall I be reading? Shall I be reading a book? असं असेल तर कोणता टेन्स होईल? सांगा बरं. कोणता टेन्स होईल? संस्कृतमध्ये 3 नंबरचा होईल. बरं. हर्षदा पण म्हणते 3 नंबर, सोहम 3 नंबर. आता ज्यांना मी शिकवले ते माझे विद्यार्थी परफेक्ट आहेत. त्याच्याविषयी काही मला वाद नाही. दीक्षित ताई म्हणते 3 नंबर होईल. सैराज म्हणते 3 नंबर. बरं. दीपाला दीपमाला 3 नंबर, श्रद्धाताई 3 नंबर. बरं. चला. पट्टा उत्तर आले पाहिजेत. नंतर लिहित बसायचं नाही. क्लासवर्कचं काम करायचंय. वाक्य लिहायचे, त्याच्यापुढे टेन्सचं नाव लिहून टाकायचंय. तेवढे वाक्य तेवढा टेन्स तुमचं इथं परफेक्ट होणार आहे. उद्याचा दिवस टेन्सचा प्रॅक्टिससाठीचा शेवटचा दिवस असेल किंवा परवाच्या दिवशी. अजून आपल्या बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि टेन्स झालं की लगेच पार्ट्स ऑफ स्पीचला आपण सुरुवात करणार आहेत. हेल्पिंग वर्ब्स घेणार आहेत, मॉडेल ऑक्झिलरी घेणार आहेत आणि नंतर टेन्स झालं की व्हाईस आणि अशा बऱ्याच थिंग्स या ठिकाणी या पुढच्या 20 दिवसामध्ये कंटिन्युअसली 20 ते 30 दिवस कंटिन्युअसली इंग्लिश ग्रामरचा आपण अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करणार आहे. त्याच्यामधून तुम्ही अभ्यास करायचा आहे. तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट आहे इंग्लिशच्या. तुम्हाला म्हटलं तसं 30 दोन्ही 60 टेस्ट तर मी इंग्लिशच्या देऊन टाकणार आहे. आणि या टेस्ट सिरीज मध्ये मग फक्त इंग्लिशच्या टेस्ट आहेत का? नाही. अशी गडबड करू नका. प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट असं म्हटलंय मी. तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत. समजा पेपर फर्स्टला, पेपर सेकंडला 5 आहे. दोन्हीची फीस एकच आहे, एवढीच. बरं मग हे टीईटीलाच फक्त कामाला येणार आहे का? नाही. हे सीटीईटीला पण तुम्हाला जशाला तसा अभ्यासक्रम असतो. सीटीईटी जर देणार असेल तर पेपर, तरी देखील तुम्हाला या टेस्ट सिरीजचा 100% उपयोग होणार आहे. त्यामुळं टेस्ट सिरीज जॉईन करायची. तुम्हाला त्याचा नंबर आहे माझा, रामशेठ सर. फक्त तुम्ही व्हॉट्सअप करायचंय, कॉलिंग करायची नाही. कारण सध्या खूप व्यस्त वेळापत्रक असल्यामुळं कॉलिंग घेणं मला शक्य होत नाही. असो. शाल आय बी रिडिंग अ बुक या प्रश्नाचं तुम्ही दिलेलं उत्तर, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे, काही जणांना उत्तर आलेलं नाही आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढच्या 5 मिनिटांमध्ये राहिलेली 4 प्रश्न आपण घेऊया आणि आजच्या सेशन मध्ये तुम्हाला जर काही विचारायचं राहिलं असेल, तुम्हाला बोलायचं असेल तर तुमच्यासाठी पुढचा वेळ बघा. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये क्वेश्चन नंबर 17. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये क्वेश्चन नंबर 17. काय म्हणते क्वेश्चन नंबर 17 बघा. He wake up. He wakes up. नाही, walks करूया. He walks daily. सांगा बरं आता. सिंपल प्रेझेंट 2 नंबर, सिंपल पास्ट 3 नंबर, सिंपल फ्युचर. प्रॅक्टिस करायची, फक्त प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट. आणि प्रेझेंट कंटिन्युअस. काय वाटते तुम्हाला? चला पटा. हा, अमृताताई म्हणते 1 नंबर, सोहम दादा म्हणते 1 नंबर आमचा. बरं. संस्कृती म्हणते 1 नंबर, चारू 1 नंबर. बरं. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स हे त्याचं राईट आन्सर आहे. यस लागलेला आहे इथं वर्गला. सब्जेक्ट आहे थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये ही, शी, इट. कालचं लेक्चर नीट बघा. ही, सी, इट. राम, राधा, राजू, राकेश, रमण आणि राणीताई आल्यात आहे का नाही. तर आता अजून एक ऍड केला आपण आहे का नाही. तर ते असल्याच्या नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला एस ई एस असं प्रत्यय येत असतं आणि आय एस कधी येतं? वर्बच्या शेवटी वाय असेल, त्याच्या अगोदर कॉन्स्टंट असेल तरच येतं. कालचं सेशन जर तुम्ही पाहिलं असेल पहा, रूल 2 त्या ठिकाणी मी सांगण्यात आलेले आहे. अतिशय महत्वाचं टेन्सवर 100% 1 प्रश्न 2 प्रश्न 100% लक्षात असू द्या. याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि हे हक्काचे मार्क्स आहेत. ती मिळाल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश मध्ये किमान 20च्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न उत्तर येणं गरजेचंच आहे. चला, आणि
ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. 30 प्रश्न 30 मार्क आहेत. तर तिथं 2 मार्क तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाला असणार आहेत. तर हे करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तर अभ्यास करायला सुरुवात फास्ट ॲज करायचंय. बसून राहायचं नाही आता. आणि दिवस आपले परीक्षेला कमी राहिले. लक्षात घ्या. आज 19 तारीख आहे. 19 तारीख आहे. आणि आता मग फक्त राहिले किती दिवस तुमच्याकडं? 50 दिवस. कसा अभ्यास करणार आहेत मग? प्रत्येक विषयाचा 60 तास अभ्यास. तुमच्याकडे 5 विषय आहेत आणि 300 तास अभ्यास तुम्हाला आता करावा लागेल. जसजसा एक-एक दिवस कमी होत जाईल, तसं तुम्हाला अभ्यासाचे तास वाढवत जावे लागतील. तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन यश मिळणार आहे. इतकी हलक्यात घेण्याची गरज नाही. कोणत्याच परीक्षेला आपण हलक्यात घेण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही हलक्यात घेतलं तर तुम्ही परीक्षा पास होणार नाही. महाराष्ट्रामध्ये 10 लाख डी.एड. धारक आहेत. त्यापैकी 4 ते 5 लाख जण ही परीक्षा देणार आहेत. आणि याचा रिझल्ट असतो 3 ते 5% रिझल्ट पास होण्याचा आहे. आणि ही परीक्षा 3 वेळेस दिल्यास 3 वेळेस पास आहे. म्हणून मी सांगतो माझा एमपीएससीचा अभ्यास होता म्हणून मी ही परीक्षा पास झालो. हलक्यात अभ्यास नव्हता. चांगला स्ट्रॉंग अभ्यास होता. म्हणून प्रत्येक प्रयत्नामध्ये चांगलं यश येण्याचं कारण हे आहे. असो. पुढचं वाक्य अजून 2 प्रश्न घ्यायचे. नंतर तुमच्याशी संवाद साधायला मी मोकळा आहे. चला. यू ब्रिंग chocolates. You bring chocolates. सांगा बरं याच्यामध्ये काय आन्सर असेल? यू ब्रिंग चॉकलेट्स. चॉकलेट्स कोणता टेन्स आहे? आयडेंटिफाय द टेन्स मध्ये अजून 2 वाक्य घ्यायचे. चला पटापट सांगा आन्सर करा. सिंपल पास्ट टेन्स मध्ये चारो सिंपल पास्ट टेन्स मध्ये समृद्धी मध्ये सेकंड कोणत्या बरं ही विद्यार्थी बरं का. चला ताई लोक पटापट सांगा. ताई लोकांचं काय आन्सर असेल बरं? कोण म्हणते सिंपल प्रेझेंट, कोण म्हणते सिंपल पास्ट, प्रणिता म्हणते 2 नंबर ऑप्शन आहे. संस्कृती नागरगोजे म्हणतात सिंपल प्रेझेंट आहे. आणि हे दीप मला ते म्हणते आता 2 नंबर. रोहित म्हणतोय 2 नंबर. कार बाबा रोहित असं करायचं रे. पुष्कर म्हणतोय 1 नंबर. एकच नंबर हेच आन्सर आहे रे. ब्रिंग म्हणजे आणणे. यू ब्रिंग चॉकलेट्स. आता बघा जर हेच वाक्य आपण इथं या ब्रिंगच्या ठिकाणी मी वर्ब असं लिहितो. बघा आय ब्रॉट BROUGH. आता सांगा बरं याचा टेन्स काय होईल? आणि याला क्वेश्चन नंबर आपण 19 करू. आणि हे झालं फर्स्ट ऑप्शन. सांगा बरं आता. हर्षदा म्हणते सेकंड नंबर. भक्तीताई म्हणतात सेकंड नंबर. बरं. समृद्धीताई म्हणतात समृद्धी पडवळ आमची समृद्धी. पुष्कर म्हणते आता सेकंड नंबर. येस. काय आन्सर असणार आहे? वा मस्त रिव्हिजन करताय की रे बाळांनो तुम्ही. मला तर वाटलं तुमच्या पण लक्षात येते का नाही की मी शिकवून. पण ते तुम्ही खूप दिवस झालं शिकत आहात त्यामुळे तुमचं ते टेन्स परफेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बरोबर उत्तर सांगतायत. आणि या प्रश्नाचं उत्तर जे योग्य उत्तर आहे, करेक्ट आन्सर आहे ते आहे सिंपल पास्ट टेन्स. ब्रॉट हे पास्ट टेन्स होत असतं. हे पास्ट टेन्स होत असतं. ते तुम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे. अजून एक प्रश्न, लास्टचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, सोपा प्रश्न. बघूया तुम्ही काय करताय. आजच्या सेशन मध्ये आपण 20 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या सेशन मध्ये प्रश्न कमी होतील पण तुम्हाला थोडेसे याची काठिण्य पातळी 100% वाढवली जाईल. त्यामुळं लक्षात असू द्यायचंय. चला आयडेंटिफाय द टेन्स असं याच्यावर 100% तुम्हाला येत असतो. त्यामुळं आपण या ठिकाणी आजच्या सेशन मध्ये हे प्रश्न घेतलेले आहेत. आता लास्ट सेंटेन्स बघा. They are coming. एकच लिहूया. हा सांगा. छोटं वाक्य आहे. They are coming. सांगा याचा टेन्स. नंतर तुम्हाला बोलण्यासाठी 5 मिनिटं देऊया. 10. आणि जर ते पण घ्यायचे नसतील तर आनंदच आहे. का? मला पण काम आहे पुढे. काय असेल बरं आन्सर? काय असेल पुष्कर? संस्कृतताई म्हणतात 4 नंबर असेल म्हणतात. बरोबर. हर्षदाताई म्हणतात 4 नंबर असेल. कांचनताईचं एक आलंय भाऊ इंगळे. कांचनताई
इंगळे 1 नंबर म्हणायला लागलं. काय करावं आता? चारुताई तर 3 नंबर म्हणायला लागली आमची. अगं माय, 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 माय. श्रद्धाताई म्हणतात 4 नंबर. चारू, चारू परत व्हिडिओ बघायला लागतो बेटा तुला. असं नाही करून जमत. कसं जमतंय बेटा असं करून? आजचं सेशन खूपच फास्ट झालेलं आहे मला माहित आहे. पण टेन्स आणि टेन्सचे व्हिडिओज तुम्ही पाहिलेत असं कन्सिडर करून तुम्हाला या ठिकाणी मी ते विचारलेले प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. आणि करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4. चला आजचं सेशन या ठिकाणी लिहिण्याचं जे आहे तुमचं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आता काय करायचंय तर तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, परीक्षेच्या संदर्भात विचारायचं असेल, काही बोलायचं असेल तर तुम्ही आता हँड रेज करू शकता किंवा डाऊट आहे असं टाकू शकता. मला माझ्याशी तुम्ही संवाद साधू शकता. तुमच्याकडे आहे इथून पुढचे 5 मिनिटं. हँड रेज केल्याशिवाय मी माईक चालू करत नाही. म्हणजे कुणाचाच काही डाऊट नाही का? पुष्करचा आहे बाबा. पुष्कर काय म्हणते बघूया. पुष्कर बोल रे बेटा. हा आहे आमचा पुष्कर. बोल बेटा. तर परीक्षा कोणती? परीक्षा ही टीईटीची परीक्षा, शिक्षकांची परीक्षा तुमच्या ग्रुपवर मी टाकलेला आहे. टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट 2024 तुमच्या सोबत जे आता बसणार आहेत ते टीचर लोक असणार आहेत भविष्यातले आणि तुम्ही विद्यार्थी काही जण असणार आहेत याच्या सोबत. का म्हणून विद्यार्थी पण घ्यायचे सोबत या बॅच मध्ये? तर विद्यार्थ्यांना हे आहे जे शिक्षकांच्या पात्रतेसाठी असतं. दोघांना सिलेबस सेम असतो. कोणता? तुम्हाला इंग्लिश ग्रामर मी शिकवत आहे आणि यांना पण ग्रामरचा भाग आहे. म्हणून ही टीईटी सीटीईटी ज्या परीक्षा आहेत ते विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत. असं तुम्हाला मी मेसेज 3-4 दिवसापूर्वीच पाठवलेला आहे. मेसेज व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. पुष्कर. हर्षदा काय म्हणते? हर्षदा बोल. हर्षदा बाई टुले हे वेगळे आहेत. हर्षदा ताई बोला. हॅलो सर. बोला ताई. सर जे टेस्ट सिरीज घेत आहे मॅथ आणि सायन्सचे ते मराठी मीडियम मधून घेत आहे त्याचे इंग्लिश मध्ये राहील का? ताई तुम्ही तिथं टेस्ट आल्याच्या नंतर इकडे लँग्वेज नाव असतं लँग्वेज. अच्छा. इथं मराठी असतं ना तिथं तुम्ही फक्त काय करायचं इंग्लिश करायचं सगळं इंग्लिश मध्ये येतं. अहो इतकं सोपं आहे ताई. आता हे आपलं इंग्लिशच्या जे टेस्ट तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करायचे असल्या आपली लँग्वेज आपण इंग्लिश केलेली तिथं तुम्ही जर इथं मराठी केलं ना तुम्हाला हे सगळं मराठी दिसायला लागतं. इतकं सोपं आहे ते. हा तुम्ही कोणत्याही भाषेत करू द्या इंग्लिश मध्ये जर केलं तर त्याला तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करता येतं. तुम्ही जर पहा आणि जर नाही समजलं तर शुभांगी मॅडम कॉल करा तर तुम्हाला सांगतो. पण जरा व्यस्त वेळापत्रकामुळे 2-4 दिवस त्यांना पण वेळ नसेल तर त्या उचलणार नाही सांगणार नाही. ते सोपं आहे. ते तुम्ही फक्त एकदा इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम त्याच्यामध्ये ऑप्शन असतो वर कोपऱ्यामध्ये नीट बघा करतंय. मीडियम लगेच बदलतं. मीडियम एका सेकंदात बदलतं. ते सगळं ते गुगल फॉर्म आहे. लँग्वेज चेंज व्हायला किती वेळ लागतो? 1 सेकंदाचा वेळ आहे फक्त. तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजी माहित नाही आणि ही टेक्नॉलॉजीचा अभ्यास पण व्हावा. म्हणून टेस्ट सिरीज तुम्हाला स्वतः कशा बनवल्यात सरांनी आपल्याला बनवता येतील का? आपल्या लेकरांसाठी नंतर भविष्यात तुम्हाला देता येतील का? हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीजला या म्हणतोय. तुम्ही भविष्यातले मिशन टीईटीची जी स्वप्न पाहते ती महाराष्ट्राला क्रांती करते. तर त्या स्वप्नातले शिक्षक होण्यासाठी तुम्हाला या सगळ्या टेस्ट सिरीज त्यांचा अभ्यास काय असतो, कुठून असतो, कुठून करतात, महाराष्ट्र शासन काय करतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कळणार आहेत. आणि आज ताई मी तुम्हाला गणिताचे किती व्हिडिओ पाठवलेत. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही काय म्हणाल सर मराठीतले पाठवलेत. अहो तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तर बघा इंग्लिश मीडियमचे पण आहे. आलंय का लक्षात? मी गणिताचे व्हिडिओ जवळपास 500 व्हिडिओ पाठवलेत ताई आज. किती मिनिटाचे? 3 मिनिटं, 5 मिनिटं. 3 मिनिटं, 5 मिनिटं. प्रत्येक वर्गाचे येते. प्रत्येक वर्गाचे व्हिडिओ आहेत. 5वीचा वर्ग आहे समजा, वर्ग 5वी. 3 मिनिटाचे 3 ते 5 मिनिटं असलेले 50-60 व्हिडिओ. त्याचा 5वीचा अभ्यासच सगळा होऊन जातो. 6वीचे 3-3 मिनिटाचे, 5-5 मिनिटाचे एक 50-60 व्हिडिओ. 8वी, 9वी, 10वी, 5वी पहिली, दुसरी पासून पाठवलेत तुम्हाला. 9 फाईल पाठवतात. 9 व्हिडिओची प्लेलिस्ट पाठवली. एवढे व्हिडिओ आणि इतके अट्रॅक्टिव्ह आहेत. कोणताही क्लासवाला इतका अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बनवू शकत नाही आणि सांगू शकत नाही. गणिताचा अभ्यास तुम्ही तिथून करा. आले लक्षात? आणि सर हॅलो सर
बोला आणि की. ग्रुपमध्ये ते सब्जेक्ट वाईज PDF फाईल पाठवले त्याचे प्रिंटआउट काढायचे आहे का सर? नाही नाही ताई, अजून तुम्ही काळजी करू नका, जरा वेट करा. तुम्हाला अच्छा. ग्रुप हा तेवढ्या PDF फाईलचे तुम्ही कधी काढणार तुम्हाला सांगतो. सायन्सचे म्हणत असाल तुम्ही. हा, माझा सब्जेक्ट सायन्स मॅथ आहे सर. सायन्स 5वी सायन्स पाठवलंय मॅडमनं, 6वी सायन्स, 7वी 8वी अशी पुस्तकं पाठवली सगळी. ही हो. पुस्तकं एवढ्या PDF म्हणल्यास तुम्हाला 10,000 तर ह्याला जातील हो. Xerox करायला. एका विषयाला 1,000 रुपये लागतील. एका विषयाला अच्छा. आम्ही करतोय त्याचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याला शॉर्ट करण्याचं, त्याला टेस्टमध्ये टाकण्याचं आम्ही काम करतोय. आणि तुमच्याकडे 499 घेतोय म्हणजे तुम्ही तिकडे पुन्हा 10,000 खर्च करावा म्हणून घेत नाही. हे 499 मध्ये हे 10 लोक तुमचे शॉर्ट करण्याचं काम करायले. तुम्हाला ते पुस्तकं जर वाचायची असतील तर तिथे डाउनलोड करा. बघा तुम्ही वाचून घ्या. वाचून ओके. घ्या. तुमची नोट्स तयार. थँक्यू आले? व्हेरी प्रिंट सगळ्याकडे बसत नाही. लाख पानाचे PDF आहेत आपल्याकडे, 1 लाख. आणि अच्छा. माझ्याकडे लाखभर रुपयाची पुस्तकं आहेत. मग एवढ्या सगळ्या कसं काय होणं शक्य आहे? तेच काम जे शॉर्ट करण्याचं तुम्हाला मदत करणे म्हणजे काय? तुमचा अभ्यास जे आहे, तुमच्या एका विषयाचा अभ्यास तुम्ही एकटे करू शकत नाही. तुम्हाला 5 विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि आम्ही 10 लोकं तो अभ्यास करण्यासाठी मदत करत आहोत. कारण आम्ही ह्या परीक्षा सगळ्या पास झाल्यात. TET, CTET, TIT, SET, MED आणि मी D.Ed कॉलेजला, B.Ed कॉलेजला शिकवलेलं आहे. सेट नेट क्वालिफाईड असलेले जवळपास त्यातले अर्धा स्टाफ आहे. आणि अर्धा स्टाफ एक्झाम करतोय. त्याच्यामुळं हे सगळ्यांची मदत होणार. ओके, थँक्यू सर. वेलकम. चला हँड रेज करायचंय कोणाला डाऊट असेल तर. हर्षदताईचं झालेलं आहे. चला आजच्यासाठी थांबूया. माझा पण वेळ झालेला आहे. उद्याच्याला भेटूया. बरोबर सकाळी सकाळी लक्षात ठेवा, आपल्याला जॉईन वेळेवर व्हायचंय. अजून एखादा दिवस मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. 5:45 तुम्ही जर उशीर केला तर मग मला पण उशीर व्हायला लागतो. तुम्ही आळशी झालात तर मी त्याच्यापेक्षा आळशी होऊन जाईल. पण मी तुम्हाला आळशी होऊ देणार नाही. कारण की मी 3 वाजता उठलोय. विचार करा. 3 वाजता उठल्यास तुम्हाला एक प्रेरक कहाणी म्हणून एक छोटंसं शॉर्ट्स टाकलेलं आहे. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. माझ्या मित्राची मी कहाणी सांगितली. तुम्ही तुमचा मित्र-मैत्रीण आठवा. ती तुम्हाला मदत करते का या TETच्या काळामध्ये ती आठवा. हे का नाही. एक प्रेरक कहाणी टाकली. त्याच्या खाली तुम्हाला टेस्ट टाकल्यात. 82 टेस्ट टाकल्यात ताई आज. फ्री मधल्या फ्री त्या सगळ्यासाठी फ्री 82 टेस्ट टाकल्यात. त्याच्यामध्ये 820 प्रश्न तुमचे कव्हर होणार आहेत आणि तुम्हाला दिवस दिलेत मी 4. 4 दिवसात हे सोडवायचंच आहे. 82 टेस्ट फ्री मधल्या आहेत ह्या. तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता. मी नाही करत बसणार शेअर आता सगळ्यांना. मी तुम्हाला केलंय ना. 250 लोकांना मी शेअर केलंय. आज सकाळीच केलंय. 3 वाजल्यापासून तेच काम करतोय. या टेस्ट पाठवल्यात. तुम्हाला काही मॅडमनी पुस्तकं पण पाठवलीत. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओज पाठवलेत. याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. अजून 2 दिवस तुम्हाला रिलॅक्स ठेवतो. 2 ते 4 दिवस समजा. अजून दुसरी बॅच जी हाऊसफुल होणार आहे, त्याला अजून 3 दिवस लागतील किंवा 4 दिवस लागतील असा माझा अंदाज आहे. कालच्या ह्याच्यामध्ये जवळपास 50 प्रवेश झालेत. अजून आपण 2 दिवस देऊया. बाकीच्या 3 दिवस देऊया बाकीच्या लोकांना पण. ही बॅच हाऊसफुल झाली. ऍडमिशन दोन्ही बॅचचा बंद करून टाकूया. तिसरी बॅच वगैरे चालू करण्याच्या भानगडीत आपण पडणार नाहीत. मग असं करूया. आणि मग नंतर खऱ्या अर्थानं तुमचा अभ्यास स्मूथली चालू होईल आणि तुम्हाला माझ्याशी संवाद साधण्यासाठी हे सकाळी सकाळचं सत्र ज्यांना गरज आहे ते सकाळी जॉईन होतील आणि ज्यांना आपल्याशी रेकॉर्डिंग ऐकायचंय फक्त त्यांना मोफत आहे सगळ्यांसाठी. चला आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला भेटूया. ठीक. 5:45. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. एंड मीटिंग फॉर ऑल.